हाय हॅलो नमस्कार, मी उषा लेंगरे आज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे वेज पुलाव आणि भरपूर असा प्रोटीननी भरलेला हा पुलाव आहे आणि एकदम रिच आहे, एकदम प्रोटीन फुल आहे। इथे सगळे इंग्रेडिएंट्स जे आहेत ते एकदम पॉवरफुल आणि प्रोटीन फुल आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाहीये। तर आता आपण रेसिपी पाहूया त्याच्यासाठी काय काय लागतं। तर इथं एक छोटंसं टोमॅटो चिरून घेतलेला आहे, पनीर आहे, त्यात भरपूर प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये ब्रोकोली आहे, त्यात सुद्धा प्रोटीन आहे, फायबर आहे, विटॅमिन आहे, भरपूर सारं काय काय आहे। आणि त्यानंतर कांदा आणि इथे बीन्स घेतलेले आहे आणि महत्त्वाचा भाग म्हणजे इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि त्यानंतर भरपूर प्रोटीननी भरलेलं असं इथे सोयाबीन घेतलेलं आहे। तर सोयाबीन न्यूट्रेलाचं पॅकेट घेतलेलं आहे आणि हे अख्खं जे पॅकेट आहे ते मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये जो कोणताही तुमच्याकडे टोप असेल तो घरातला वापरायचा आहे। इथे तुम्ही कुकरमध्ये जरी केलं तरी चालेल, पण जे काही प्रोटीन वगैरे असतं आपल्या भाज्यांमध्ये ते कुकरमधून निघून जातं, म्हणजे तेवढं प्रोटीन राहत नाही। त्याच्यामुळे मग मी नॉर्मल जो टोप असतो घरातला त्याच्यामध्येच केलेला आहे। खरं तर कुकरची जी भाजी असते किंवा काही असो पुलाव वगैरे तो टेस्टला थोडासा छान लागतो, पण त्याच्यामध्ये विटॅमिन प्रोटीन जे पण कोणत्याही भाजीमध्ये असेल ते निघून जातं। तर इथे वेट लॉससाठी ही रेसिपी एकदम स्पेशल आहे आणि वेट लॉससाठीच मी तुम्हाला दाखवत आहे, नाहीतर चटपटीत खाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली आहे। तर तेल छान असं कडकडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या साईजचे 2 कांदे चिरलेले होते ते मी इथे छान असे तळून घेणार आहे, गुलाबी रंग येईपर्यंत। तर वेट लॉसचे मी काही टिप्स सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती बघू शकता। आता मी सध्या वेट लॉसचे व्हिडिओ टाकत आहेत, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहितीच आहे आणि ते डेलीचे व्हिडिओ बघत आहेत। आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे कसं होतं जेव्हा मी अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। तर इथे मी गुलाबी रंगाचं काळं मीठ म्हणजे सेंदो नमक इथे वापरलेलं आहे, व्हाईट मीठ प्लीज अवॉइड करा। आणि इथे हळद अर्धी चमचा टाकलेला आहे आणि वेट मेंटेन होण्यासाठी इथे मी दालचिनी टाकलेली आहे आणि मोठी इलायची टाकलेली आहे। मसाल्यातले हे आपल्या वेट लॉससाठीचे महत्त्वाचे इथे घटक फक्त टाकत आहे। तर दालचिनी टाकलेली आहे आणि काळीवाली जी वेलची आहे ती टाकलेली आहे आणि त्यानंतर काळी मिरी टाकलेली आहे आणि इथे लवंग सुद्धा टाकून घेतलेले आहे। आणि वेट लॉसमध्ये मेंटेन होण्यासाठी जर आपण पाणी पितो तर ते जिऱ्याचं पाणी वगैरे पितो, तर ते सुद्धा जिरे इथे टाकलेले आहेत। थोडंसं आज ऑइल आपल्या रेसिपीमध्ये थोडंसं जास्त असणार आहे, कारण हे जे मसाले आहेत त्यांना भाजायला सुद्धा थोडासा टाईम लागणार आहे। तर इथे हे सगळे आपण छान असे भाजून घेतले मसाले की त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या भाज्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या त्या सगळ्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत। मसाले तर आपल्याला इथे सगळे टाकलेलेच आहेत, म्हणजे वरून काही ॲड करण्याची गरज नाही आहे, फक्त जर तिखट वगैरे तुम्हाला ॲड करायचं असेल तर ते नंतर करू शकता। तर ब्रोकोली, पनीर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या या आपल्याला टोपालमध्ये टाकायच्या आहेत आणि छान अशा ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर आता ही डिश वेट लॉससाठी कधी खाऊ शकता हे तुम्हाला मी सांगते। ही फक्त आणि फक्त दुपारी खा, एकतर रात्री भाताने जास्त झोप येते आणि भाताने असं होतं वेट वाढायला जास्त मदत होते। तर प्रोटीन आहे, एकतर तुम्ही सकाळी खाऊ शकता किंवा दुपारी खाऊ शकता, संध्याकाळी प्लीज अवॉइड करा, संध्याकाळी जेवण थोडंसं जास्त जातं, तर आपल्याला लाईट जेवण करायचं आहे। आणि याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे, आपण प्रोटीन तर घेतलेलं आहे, मूग आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे आणि हेल्दी व्हर्जनमध्ये इथे ब्रोकोली टाकलेली आहे। ब्रोकोलीच्या जागेला तुम्ही हे टाकू शकता, आपला फ्लावर असतो व्हाईटवाला तो टाकू शकता। आणि प्रोटीनयुक्त म्हटलं तर पनीरसुद्धा आहे, म्हणजे 3 प्रोटीन आपल्या पोटामध्ये जाणार आहेत। आपल्याला थोडंसं राईसची क्वांटिटी जी आहे ती कमी ठेवायची आहे, जितक्या तुम्हाला पॉसिबल होतील तितक्या तुम्ही इथे भाज्या वापरा।
म्हणजे आपला जो आहार आहे एकदम पोषक असा होईल। आणि इथे लुकवॉर्म वॉटर टाकायचं आहे, ते याच्यासाठी की आपल्या जी जेवणाची टेस्ट आहे ती बिघडवू नये म्हणून। तर प्रत्येक भाजीमध्ये मी ही स्टेप फॉलो करते, तुम्हीसुद्धा नक्की करा, खूप फायदेशीर ठरेल। आता याला काय करायचं आहे, गॅस फुल ठेवायचा आहे आणि जितकं तुम्हाला पाणी पाहिजे तितकं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे दावतचा जो राईस असतो तो मी घेतलेला आहे आणि डिरेक्टली याच्यामध्ये टाकत आहे। आपल्याला करायचा आहे पुलाव आणि कमी प्रमाणामध्ये आपण इथे राईस वापरलेला आहे, जास्तीत जास्त याच्यामध्ये भाज्या जातील हा विचार फक्त मी केलेला आहे। तर व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिउत्तम हा पर्याय आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तुम्हाला हा पुलाव कसा वाटला ते। आणि हो, आपल्या चॅनलवरती ब्लॉगचे सुद्धा व्हिडिओ असतात किंवा फूड ब्लॉग म्हणजे आपण बाहेर हॉटेलिंग वगैरे करतो तेव्हा त्याचे सुद्धा व्हिडिओज येतात। सो ते जर इंटरेस्टेड कोण असेल पाहायला तर ते सुद्धा नक्की एकदा बघू शकता, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत। तर मस्त असा आपला पुलाव शिजलेला आहे आणि छान प्रकारे याला एकदम वास येत आहे, एकदम अरोमा सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे। तर हा पुलाव तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकेल तेव्हा लगेच तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि घंटासुद्धा दाबायला विसरू नका। ओके।